हॅलो स्टुडंट, आज तुम्हाला पॉलिटेक्निक मधील फर्स्ट इयरचा जो फर्स्ट सेमिस्टरचा जो पहिला चॅप्टर केमिस्ट्रीचा आहे तो मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो. तो अगदी हळुवारपणे ऐकायचं आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ अतिशय सविस्तरपणे ऐकलात तर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स देतो की तुमच्या कुठल्याही प्रकारचा प्रश्न असो, ऑब्जेक्टिव्ह असो, एसे टाईप क्वेश्चन असो, हा तुमचा 100% सॉल्व्ह होतो. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हा माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेला त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्याच्या विश्वासाने सांगतो की तुम्ही जर निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात, वेळोवेळी ऐकलात, तर निश्चितपणे तुमच्या जो केमिस्ट्री हा विषय अवघड जात असेल किंवा त्या काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतील त्या क्लिअर होतील. यावर तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि नियमितपणे हा व्हिडिओ आमच्या चॅनलवरून ऐकू शकता. तर चॅनलचं नाव आहे शशांक कुलकर्णी. लक्षात. तर आजचा आपला जो पहिला चॅप्टर आहे तो केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. अलग लक्षात. या केमिकल बॉन्डिंगचा हा चॅप्टर 2 मध्ये विभागलेला आहे. केमिकल बॉन्डिंग हा एक भाग आहे आणि कॅटॅलिसिस हा एक भाग आहे. यापैकी आपण केमिकल बॉन्डिंगचा अगोदर विचार करू. तर केमिकल बॉन्डिंग तयार होत असताना अगोदर बॉन्डिंग म्हणजे काय पाहू आपण. बॉन्ड म्हणजे काय. आपण बॉन्ड म्हणजे आपण 8वी पासून शिकत आलो. बंध म्हणजे काय तर याचा आपण कधी विचार केलाच नाही. बंध आपण कशाला म्हणू शकतो. रसायनशास्त्रामध्ये जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किंवा 2 अणूमध्ये किंवा 2 आयॉनमध्ये किंवा एक स्पीशीजमध्ये जे आकर्षण बल असतं, अट्रॅक्शन बिटवीन द ॲटम्स, आयॉन्स, molecules or in the species, such type of attraction is generally referred in the chemistry as a bond. What is the bond? Attraction between the 2 or more than 2 atoms, molecules, ions or species. That attractions are called bond and it is present in the chemical compounds, hence it is called as the chemical bonding. Which type of atoms are taking part in the formation of bonding? कोणत्या प्रकारचे अणू हे रासायनिक अभिक्रियेत बंध तयार करण्यात भाग घेतात. लक्षात ठेवा, आपल्याला अणूचे 3 प्रकार पाडता येतात. फर्स्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम, सेकंड इलेक्ट्रो निगेटिव्ह ॲटम आणि इनर्ट गॅस ॲटम किंवा एलिमेंट, असे आपण 3 भाग पडतो. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे कोणते. ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन देतात. उदाहरण घेऊ आपण सोडियम. सोडियमचा अणुक्रमांक हा 11 आहे. इलेक्ट्रॉन विभागने आपण 10वीला शिकलो. 9वीला 2, 8, 1 पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 1. हा शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय करतो, इलेक्ट्रॉन देतो आणि कोणते आयन तयार करतो, धनायन. त्या धनायनला आपण काय म्हणतो, कटायन्स. बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन दिला. इलेक्ट्रॉन देणाऱ्या मूलद्रव्याच्या अणूला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम म्हणतात. त्यालाच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह व्हॅलन्सी म्हणतात. अलग लक्षात. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्ह व्हॅलन्सी म्हटले पण करेक्ट वर्ड आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हा एक एलिमेंट आहे. दुसरा आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह घेऊ. आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणता आहे, क्लोरीन घेऊ आपण. क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे, Z is equal to 17. Z मीन्स ॲटॉमिक नंबर, अणुक्रमांक. त्याची इलेक्ट्रॉन कशी होईल, 2, 8, 7 पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 7. इथे किती इलेक्ट्रॉन कमी आहेत, 8 होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. म्हणून हा इलेक्ट्रॉन काय करतो, हा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतो आणि काय करतो, ऋण प्रभारित आयन तयार करतो. 2, 8, 8. हा इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ज्या मूलद्रव्यांचे अणू रासायनिक इलेक्ट्रॉन घेतात त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणतात. आता तिसरा कोणता सांगितला मी, इनर्ट गॅस. इनर्ट गॅस कोणता आहे, आपण ऑर्गॉन घेऊ. ऑर्गॉनच्या बाबतीमध्ये विचार केला आपण तर झण किती आहे, अनुक्रमांक किती आहे, 18, 2, 8, 8. पहा शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. नॉट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, नॉट डोनेट इलेक्ट्रॉन, देअरफॉर कॉल्ड इज द इनर्ट एलिमेंट. हा इनर्ट आहे. समजलं. हे 3 प्रकारचे अणू आहेत. त्यापैकी हा रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियेत भाग घेत नाही म्हणजे हा बॉन्डिंग फॉर्म करत नाही. म्हणून हा विसरून जा. आता आपल्याला विचार कोणाचा करायचा, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हेच का भाग घेतात, हे आपल्याला प्रश्न पडतो. हा का घेत नाही, कारण ऑक्टेट नियमानुसार ज्या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात
अशा मूलद्रव्यांना स्टेबल एलिमेंट म्हणतात. आर्गॉन काय स्टेबल आहे. पहिल्या कक्षेमध्ये पहिल्या कक्षेत दोन असेल तर डुप्लेट म्हणतो. K इज इक्वल टू 2 असेल, K मीन्स फर्स्ट सेल, N इज इक्वल टू 1, इट इज कॉल्ड एज द डुप्लेट. डुप्लेट सुद्धा उदाहरण घेऊ आपण हेलियम. हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, डुप्लेट आहे. हा सुद्धा भाग घेत नाही, लक्षात ठेवा. आणि बाकीच्या सर्व मूलद्रव्यांमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला आपण ऑक्टेट नियमानुसार कसं कन्सिडर करतो? स्टेबल एलिमेंट. The element which having the 8 electron in the last cells, such elements are called as the stable elements according to octet rule because it last cell contain the 8 electron. Such type of atoms of an element not lose, not gain or not share the electron. Hence such type of element considered as the inert element or stable element. I understand. But in case of the sodium, last cell contain the how many electron? 1 electron. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 आहेत. Therefore sodium easily lose the electron and achieve the 8 electron in the last cells. Therefore sodium lose the electron. शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो 1 देऊन काय करू शकतो? शेवटची कक्षा पूर्ण करू शकतो 2 8 आणि आयन तयार केला. म्हणून हा बंध तयार करू शकतो. In case of chlorine, last cell contain that 7 electron. Therefore it easily accept the 1 electron and achieve the octet or 8 electron in the last cell and form a negative charged ions. Remember one important point. First important point. All metal is electropositive metal. Remember important point. All metallic atoms is a electropositive. And all non-metal except inert gas. Except inert gas. All non-metal element is a electronegative. This is the hint. Remember. This is the hint. Important hint. All metal. You take sodium, magnesium, aluminum, calcium, etc. All metals. You take any non-metal, carbon, oxygen, sulfur, phosphorus is the non-metals, except helium, neon, argon, krypton is the inert gas. Understand? You see on the blackboard carefully. The last electrons is responsible for the formation of bonding. Which electron? Last cell electron is responsible for the formation of ion or formation of bonding. Here last cell contains 8 electron, therefore it not form a bond or not form ions. Therefore these electron, which electron? Last cell electrons are called as the valence electron. Which electron? Last cell electron are called valence electron. But how do you define the valency of an element, of an atom? The atoms of an element which are donate, total number of electron donate, or total number of electron accept, or total number of electron shares. Such type of electron are called valence electron, and that capacity called as the valency. How to define the valency? The valency of an atom is defined as the total number of electron lose, or total number electron gain, or total number of electrons share in the reaction or in the forming the bonding. That numbers are called as the valency. Therefore valency is the integer, not 0. Not 0. It may be 0 when they are not lose, not gain the electron. Here sodium valency how much? It donates the how many electron? 1 electron. Therefore valency of the sodium atom is how much? 1 plus 1, because it donate. Plus sign indicates the donate the electron. And what is the valency of chlorine? It accept the electron. Therefore the valency of chlorine is -1. Minus sign indicates the accept the electron. Positive sign indicates the donate the electron. I understand? And some remember important point. This is the definition of valency. What is the valency? Number of electron accept, donate or share are called valency. And the last cell electrons called as the valence electron. It means that valency of an atom is mainly depends upon the which point? Last cell content depends upon the number of electron present in the last cell.
व्हॅलन्सी कशावर अवलंबून आहे? मूलद्रव्याच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर. जरी इलेक्ट्रॉन संख्या 1, 2, 3 असेल तर ते इलेक्ट्रॉन देतील. If the last cell contain the less than 4 electron, then they are acts as the electropositive element. They donate the electron. And if the last cell contain the more than 4 electron, 5, 6, 7, up to 7, not 8, then they are accept the electron and acts as the electronegative element. Whenever the last cell contain the 4 electron, such type of element share the electron. For example, carbon. Atomic number of carbon is the how much? 6 electron distribution 2 and 4. Is it not? These carbon atom share the electron with a 4 hydrogen atom and to form a 4 covalent bond because atomic number of hydrogen is 1. 4 electrons of carbon share with a 4 electrons of hydrogen and to form a 4 covalent bond. You forget this point, is not important here. But how it is share the electron? Whenever the last cell contains the 4 electron, then it not lose electron, not gain. Then the sharing of electron takes place here. What happens? Sharing of electron takes place. It means that chemical bonding is formed by losing the electron, by gaining the electron, or by sharing the electron. I don't understand. What is the chemical bonding? How it is formed? Chemical bonding in the atom, in the molecule, in the species is formed by losing, gaining, and sharing the electron. I don't understand. Today I will teach you 3 important points. First, bond. What is the bond? The attraction between the atoms, molecule, or species or ions. That attraction is called as the bond. What is the valency? The total number of electron accept, donate, or share. That number is called as the valency. This valency depends upon the last cell electron. And the last electron is called as the valence electron. And next, the chemical bonding is formed by 3 ways. First way, by losing the electron. Second way, by gaining the electron or losing and gaining the electron. Second one, sharing the electron. This is the possibility for the formation of chemical bonding. I understand? समजतं का? आपण काय काय शिकलो? आपण बंध. बंध म्हणजे काय? अणूमधील किंवा रेणूमधील असलेल्या आकर्षणाला आपण काय म्हणतो? बंध. दुसरं काय शिकलो आपण? संयुजा. संयुजा म्हणजे काय? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने किती इलेक्ट्रॉन घेतले, दिले किंवा भागीदारी टाकली त्या संख्येला आपण काय म्हणतो? संयुजा. संयुजा कशावर अवलंबून असते पाहिलं आपण? शेवटच्या कक्षेच्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर संयुजा अवलंबून असते. बरोबर आहे? तर रासायनिक बंध कसा तयार होतो? पहिली पॉसिबिलिटी काय? इलेक्ट्रॉन देऊन आणि घेऊन किंवा इलेक्ट्रॉन भागीदारी टाकून किंवा इलेक्ट्रॉन एकाच मूलद्रव्यांच्या अणूने देऊन किंवा शेअरिंग मध्ये टाकून सुद्धा बंध तयार करू शकतो. तर यावर परीक्षेला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह कसे होत पहा. The valency of an electron depends upon dash dash. Number 1, first cell electron. Second cell electron. Third, valence cell electron. None of these. Choose the correct alternatives. Or which type of elements is acts as a inert gas elements? Last cell contain the 8 electron or octet is completed. Last cell contain the 1 electron. Last cell contain the 2 electron or none of these. Which type of atoms taking part in the chemical reactions? If octet is completed, octet is not completed, or none of these. Such type of alternatives given and such type of question will be asked on these points. Thank you.